मी सर्वप्रथम या बैठकीच्या निमित्तानं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती व्हावी त्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा त्यांनी पुढाकार घेतला. आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि महाराष्ट्रातली पहिली महायुती ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. त्याबद्दल रवींद्र चव्हाण साहेबांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि दुसरे विशेष धन्यवाद देतो खासदार नारायण राणे साहेबांना की त्याने देखील महायुती झाली पाहिजे आणि महायुतीनंच आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली. आणि म्हणून आता सिंधुदुर्गाची देखील युती ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे भाजप शिवसेना ही नैसर्गिक अलायन्स आहे आणि अजितदादांच्या सहकार्यानं महायुती म्हणून आपण काम करतोय. त्या अजितदादांना देखील बाप्पासाहेब मी धन्यवाद देतो की त्यांनी देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुती करण्याचा निर्णय घेतला आणि आपण आता सगळे एकत्र कामाला लागतो. चिपळूणमधलं वातावरण जर बघितलं तर महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. आज रत्नागिरीमध्ये देखील तो आनंद दिसतोय. अनेकांच्या मनामध्ये शंका फक्त अशा आहेत की उमेदवार कोणाला मिळणार आहेत. हा संकल्प मेळावा आहे, हा उमेदवारी देण्याचा मेळावा नाही. भाजपाच्या उमेदवारी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देतील, शिवसेनेच्या उमेदवाऱ्या माननीय एकनाथ शिंदे साहेब देतील आणि जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल त्याच्या उमेदवाऱ्या अजितदादा देतील. त्याच्यामुळं उमेदवाऱ्या कोणाला मिळणार आहे हा विषय आपण नंतरचा आहे. परंतु आज संकल्प करूया की 3 तारखेला जे फटाके वाजतील ते महायुतीचेच वाजतील, दुसऱ्या कोणाचे वाजणार नाही. आणि हे फटाके का वाजवले पाहिजे त्याला 3 महत्त्वाची कारणं आहेत. आपले नेते माननीय देवेंद्रजी आहेत जे आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. आमचे मुख्य नेते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री जे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत ते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि बाप्पा तुमचे नेते अजितदादा आहेत. पण तुम्ही या 6-7 महिन्यामध्ये जर अभ्यास केला असेल तर या तिन्ही नेत्यांना महायुतीच्या नेत्यांना महाविकास आघाडीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. नुसतं टार्गेट केलं नाही, नुसती बदनामी केली नाही, तर वैयक्तिक पातळीवर येऊन त्यांना नामोहरम करण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु हे नेते हे लोकांमधले नेते असल्यामुळं आपण सगळे त्यांचे मनसुबे होते ते धुळीला मिळवले. 2-4 दिवसातल्या फक्त आपल्याला गोष्टी सांगतो की आम्हाला बदनामी काही नवीन नाही. आम्ही 3.5 वर्ष 4 वर्ष BJP बरोबर आलो म्हणून आम्ही नुसती सकाळची बदनामीच ऐकतो, आम्हाला शिवाय ऐकतो, आम्हाला तर ठार मारतो म्हणून पण सांगितलं होतं. एवढ्या पत्नीला काही लोक गेली होती, माझ्यावर 2दा-3दा हल्ला देखील झाला होता. हा भाग बाजूला ठेवू. पण परवा ज्या पद्धतीनं भाजपावर टीका करण्यात आली, नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करण्यात आली, अमित शहा साहेबांचा तर ॲनाकोंडा म्हणून उल्लेख करण्यात आला, ह्याचा आपण बदला घेणार आहोत की नाही ही निवडणूक त्याच्यासाठी आहे. ही निवडणूक ते ठरवणारी आहे की आम्ही आपापसात किती भांडतो. उदय सामंत मोठा आहे की राजन साळवी मोठे आहेत की पाटणे साहेब मोठे आहेत, याच्यापेक्षा अजितदादा मोठे आहेत, देवेंद्रजी मोठे आहेत, एकनाथ शिंदे साहेब मोठे आहेत, ही ठरवणारी आजची निवडणूक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था झाल्यानंतर थेट 3 वर्षानं लोकसभेच्या निवडणुका आहेत. मध्ये एकही निवडणूक नाही जी आपण पक्ष म्हणून एकत्र लढणार आहोत. त्याच्यामुळे लोकसभेला कोणाला त्रास होणार नाही, विधानसभेला त्याच्या पुढे कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता या स्थानिक स्वराज्य संस्थांना घेतली पाहिजे. म्हणूनच आज समन्वय समितीमध्ये निर्णय झाला की ज्या समन्वय समितीमध्ये 3 मंत्री दिले गेले त्याच्यामध्ये एक चंद्रशेखर बावनकुळे आहेत, दुसरे सुनील तटकरे आणि तिसरा मी आहे. या तिघांनी काय करायचं तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जिथं जिथं वाद आहे ते मिटवण्यासाठी दौरा करून निवडणुका महायुतीच्या ताब्यामध्ये कशा होतील यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा. मग हे करत असताना माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे समन्वयाची. मग आपल्याच जिल्ह्यामध्ये जर समन्वय नसेल आणि म्हणून घोषणा झाल्या पहिली समन्वयाची बैठक ही मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतली. त्याच्यामध्ये चिपळूणमध्ये आपण यशस्वी झालो आणि आज मोठ्या संख्येनं तुम्ही जमलाय, इथं देखील आपण यशस्वी झालो. शेवटी तिकीटं काय सगळ्यांनाच देता येणार नाही. तिकीटं काय असा क्रायटेरिया काय रत्नागिरी जिल्ह्यासाठी नाही आहे की मागेल त्याला तिकीट द्या असं काय आपल्या पक्षानं किंवा निवडणूक आयोगानं फक्त आपल्या पक्षापुरतं सांगितलेलं नाही. कशासाठी महाविकास आघाडी पराभूत झाली पाहिजे आणि कशासाठी आपले सगळे इगोला बाजूला ठेवून महायुती जिंकली पाहिजे आणि कशासाठी या बैठकीला आलं पाहिजे हे सगळे मेसेज माझ्या माहितीप्रमाणे राजन पटवर्धनने पाठवलेले आहेत. म्हणजे माझं किती बारीक लक्ष असतं बघा. आणि मी कुठच्या ग्रुपमध्ये आहे हे कोणाला पण माहीत नाही, पण तुम्ही काय मेसेज पाठवताय मला कळतं. त्याच्यामुळे ही जी भावना आहे की आपली महायुती जिंकली पाहिजे, आपल्या महायुतीनं सगळे नगराध्यक्ष जिंकले पाहिजेत आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला पाहिजे.
समोरचे काही पारंपरिक आपले वैरी नाही आहेत. म्हणून परवाच्या माझ्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं की ज्यावेळी महिला भगिनी निवडणुकीला उभ्या राहतील त्यावेळी त्यांचा अपमान होणार नाही ही दक्षता आपल्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. मला कोणीतरी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं ते साहेब तुमच्यावर वाटेल ते बोलतात. मी ही देखील म्हण वापरली की कुणी गाय मारली म्हणून वासरू मारायची गरज नाही. आपलं कर्तृत्व, आपलं नेतृत्व, आपण विकास कामं लोकांपर्यंत पोचवायची आहेत आणि त्या विकास कामानं महायुतीनं काय केलं आहे हे दाखवून आपल्याला निवडणुका जिंकायच्या आहेत. आज सगळे सर्वे माझ्याकडे आहेत, सगळे सर्वे. त्या सर्वेप्रमाणे जर सांगायला गेलो तर या जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका या महायुतीनं ऑलरेडी जिंकलेल्या आहेत. एवढं मताधिक्य मतदार आपल्याला देणार आहे. पण त्या आपण जिंकलेल्या आहेत म्हणून गाफील राहण्यात काही अर्थ नाही. आपल्यामध्ये एकोपा असला पाहिजे, आपल्यामध्ये समन्वय असला पाहिजे आणि समन्वय साधत असताना आपल्याबद्दलचा गैरसमज पसरवला जाणार नाही, आपल्यामध्ये वाद निर्माण होणार नाही. ही दक्षता आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. आणि शेवटी एक महत्त्वाची बाब आहे, आपण कोणासाठी करतोय? आपण पक्षासाठी करतोय. आपण जी नेतृत्व मानलेली आहे ती बदनाम होणार नाही त्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. मगाशी मामाने सांगितलं की समोर बसलेले सगळे इच्छुक उमेदवार असतील, पण त्या उमेदवारांनी देखील एक गोष्ट महत्त्वाची समजून घेणं गरजेचं आहे की ज्यावेळी राजापूर मतदारसंघातनं तिकीट देण्याची वेळ येईल त्यावेळी किरण भैयांची, राजन साळवींची आणि भाजपाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची अडचण होणार आहे. कारण आपल्याकडे जत्रा असल्यासारख्या उमेदवारी अर्ज आलेले आहेत. मी असेल, व्यासपीठावरची सगळी मंडळी असतील, रत्नागिरीमध्ये तिकीट वाटप देताना अडचण येणार आहे. आम्ही एका उमेदवाराला एकच तिकीट देऊ शकतो. त्याच्यामुळे हे पदाधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आपण पक्ष म्हणून नाही तर आपण कुटुंब म्हणून काम करतोय. आपण महायुती हे कुटुंब आहे, त्याला कुठचंही तिकीट कोणालाही जरी मिळालं तरी आपण तो आपल्या कुटुंबातला आहे असं समजून जर काम केलं तर कुठेही पराभवाला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीमध्ये सगळंच आपल्यासारखं होईल, आपल्या मनासारखं होईल असं काही पक्षामध्ये होत नाही. त्याच्यामुळं तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की प्रदेशवरनं जो काही निर्णय होईल तो आपल्याला मान्य करावा लागेल आणि त्या पद्धतीनं आपल्या संघटना ताकदीनं या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरवायला लागतील. आपण जिंकलेलो तर नक्कीच आहे, पण 232 आमदार असताना आपण 1000-2000 मतांना जर जिंकलो तर ते काही योग्य नाही. महाराष्ट्रामध्ये 232 आमदार असताना समोरच्याचं डिपॉझिट घालून आपण जिंकलं पाहिजे. एवढी ताकद या जिल्ह्यामध्ये आपण निर्माण करणं गरजेचं आहे. आणि तुमचे सगळ्यांचं सहकार्य असेल, तुमची सगळ्यांची ताकद जर एकवटली तर समोरच्याचं डिपॉझिट आपण घालू शकतो. एवढी धमक आणि एवढी मर्दुमकी ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे, हे नाकारता येणार नाही. पण अनेक गोष्टीमध्ये आपण व्हॉट्सअपवर बघतो. माझं म्हणणं आपापसातलं कॉम्पिटिशन आजपासून आपण थांबवूया. आपण पक्षाचं काहीतरी देणं लागतो, आपण नेत्यांचं काहीतरी देणं लागतो, म्हणून चांगल्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया तरच आपलं भलं आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी याच्यापैकी कोणाला तिकीट मिळालं, याच्यापेक्षा माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीला तिकीट मिळालं. महाविकास आघाडी जी आमच्या नेत्यांचा अपमान करते ती आपल्याला धुळीला मिळवायची आहे. यासाठी आपण जर घरातनं बाहेर पडलो तर समोरच्याचं धाडस पुढच्या निवडणुकीमध्ये फॉर्म देखील भरायचं होणार नाही. एवढी तुमची सगळ्यांची कुवत आहे. आमच्या निवडणुका झाल्या, माझी निवडणूक झाली, भैयांची निवडणूक झाली, शेखर निगमची निवडणूक झाली, योगेश दादाची निवडणूक झाली. तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन महायुती म्हणून आम्हाला निवडून दिलं. आज तुमच्या निवडणुका आहेत. मग तुम्हाला सभागृहामध्ये पाठवत असताना आम्ही आमच्या स्वार्थासाठी तुम्हाला सेपरेट लढवायचं, तुमच्यासोबत राजकारण करायचं आणि तुम्हाला सभागृहामध्ये जाण्यापासून वंचित ठेवायचं, ही राजनीती उदय सामंतची नाही. वेळ पडली तर प्रत्येकासाठी घराघरात फिरेल, पत्रक घेऊन फिरेल, पण ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलंय ते सभागृहामध्ये गेले पाहिजेत ही प्रामाणिकपणाची इच्छा होती. आणि म्हणून मी 6 महिने सांगत होतो की जरा धीरानं घ्या, जरा धीरानं घ्या. ते देवेंद्र फडणवीस आहेत, ते एकनाथ शिंदे आहेत, ते अजितदादा आहेत, ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतात आणि त्यांनी तो काल योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.